हॅलो गाईज, आजची जी रेसिपी आहे ती आहे आंब्याचा चुंदा तुम्ही बोलू शकता किंवा मुरब्बा बोलू शकता ह्याला. ओके. आणि ह्याच्यासाठी मी घेतलं आहे 1.5 किलो कैरी, छोटे छोटे साईजची कैरी घेतलेत. सो कैरीला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि चीज ग्रेटरनी आपल्याला चीज ग्रेटर जे असते त्याच्यानेच आपल्याला खिसून घ्यायचं आहे. म्हणजे खिसणी तुमची एकदम जितकी बारीक असेल ना तेवढा चुंदा आपल्याला लगेच आपला तयार पण होणार आणि खायला पण जाम टेस्टी लागते. सो आता मी सर्व कैरीचे साल्टी सर्व काढून घ्यायची. पहिलं आपल्याला छानपैकी काढून घ्या, कारण साल्टीसकट तुम्ही चुंदा बनवू नका. सो डायरेक्ट तुम्हाला साल्टी वगैरे काढून मग आपल्याला छानपैकी ते खिसून घ्यायचं आहे. सो आता तुम्हाला मी दाखवते. आणि ह्याच्यामध्ये फक्त मी 2च वस्तू वापरल्या आहे. एक तर आपले कैरी आणि गूळ. हे गुळाची मी करत आहे. तुम्ही साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये, पण मी फक्त ह्याच्यामध्ये वापरलं आहे गूळ आणि कैरी. आणि दुसरा मी काहीसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड नाही केलं आहे. जिऱ्याची पावडर बोला, वेलची पावडर बोला, असं मी काही याच्यामध्ये ॲड नाही केलं. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तिखट, थोडासा लाल मसाला आणि जिऱ्याची पावडर, वेलची पावडर सगळं तुम्ही ॲड करू शकता, पण मी तसं काही केलेलं नाही गाईज याच्यामध्ये. सो आता हे आपलं स्वच्छ एकदम साल्टी काढून घेतलं आहे मी. आता हे आपल्याला ग्रेटर, हे बघा चीजचा ग्रेटर आहे माझा. चीज ग्रेटरनीच मी ग्रेट करत आहे, कारण की ह्याच्यामध्ये जे एकदम बारीक किसणी बारीक आपल्याला म्हणजे काप पडणार आहे ह्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. आणि खाताना पण ना एकदम छान लागतो. आणि मेन तर कसं, मी हे चुंदा फक्त गोड चटणीसाठीच वापरते. जेव्हा मी पाणीपुरी, शेवपुरी काय करते ना त्याच्यामध्येच मी ही चटणी वापरते गाईज. म्हणजे चटणीसारखा पण आपला उपयोग होतो, किंवा आपण चपातीसोबत किंवा खाकऱ्यासोबत खाऊ शकता. खूप छान लागते खायला. आणि एकदम असा एक प्रकारचा तो मँगो जॅमसारखाच लागतो खायला. खूप छान टेस्ट येते ह्याची. सो तुम्हीसुद्धा नक्की हे बघा. तुम्ही बघू शकता किती छान स्मूथ पेस्टसारखा एकदम वाटतं आहे ते. आणि आता मी गूळ घेतला आहे. आता तुम्हाला प्रमाण सांगते. मी 1.5 किलो मी कैरी घेतली, त्याच्यासाठी मी 1 किलो पूर्ण हा गूळ वापरणार आहे गाईज. सो 1.5 किलो कैरी म्हणजे ते आतला बाटा वगैरे सगळं काढून आपल्याला एक किलोचा म्हणजे आपल्याला प्रॉपर कैरीचा खीस आपल्याला 1 किलोचा पूर्ण येतो. सो त्याच्यासाठी मी 1 किलोच गूळ घेतला आहे. गूळ छानपैकी आपल्याला काप करून घ्यायचे आहे. असेच तुकडे टाकू नका. काप करून असे बारीक काप करायचे गुळला. आणि कैरीमध्ये आपल्याला ते आता ॲड करून घ्यायचं आहे. जितकं आपण गूळ घेतलं आहे ते कैरीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. छानपैकी चमच्यानी फिरून घ्या त्याला. आणि मग आता आपल्याला डायरेक्ट गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवरती आपल्याला पूर्ण तो गूळ वितळल्यानंतर मग आपल्याला ह्याला ऊन द्यायचं आहे. उन्हात ठेवायचं आहे, कडकडीत उन्हात ठेवायचं आहे. मी एक कपडा बांधला आहे बघा त्याच्यावर. म्हणजे तो एक ओढणीच घेतली मी, एकदम नेटेड जी नेटवाली ओढणी असते ना ती, किंवा तुम्ही कॉटनचा कपडासुद्धा तुम्ही ह्याला बांधू शकता. ओके. सो हे बघा, हे 2 दिवस मी असा कडक ऊन दिला आहे त्याला. आता आपला चुंदा एकदम रेडी झाला आहे गाईस. आणि इतका छान लागतो आणि छानपैकी एकदम शिजला गेला आहे. म्हणजे कसं एकदम जॅमसारखं स्मूथ वाटतं एकदम. आता मी बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. हे मी तुम्हाला सांगते ना 2-3 वर्ष पण ठेवणार ना, खराब कधीच होत नाही गाईस. सो हे माझ्याकडे आता 2 वर्ष पहिल्याचा पण छुंदा आहे थोडासा. आणि आता हे जे छुंदा आहे तुम्ही चपातीसोबत बोला, खाकऱ्यासोबत बोला, किंवा तुम्ही एखादी चटणी करत असेल गोड चटणीसाठी पण ह्याचा वापर करू शकता. फक्त चिंच ॲड करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. चिंच, गूळ आणि ही थोडीशी 2-3 चमचा मी आपला मुरब्बा ॲड करते. म्हणजे आपली गोड चटणी तयार झाली. म्हणजे आपण शेवपुरी बोला, पाणीपुरी बोला, त्याच्यासाठीच मी ह्याचा वापर जास्त करते गाईज. आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलं आहे गाईज. आणि खायला पण लई भारी लागतो. तुम्ही नक्की असा म्हणजे छुंदा तुम्ही तयार करा. काही ॲड करू नका. फक्त कैरी आणि गूळच ॲड करा. दुसरा काहीसुद्धा ॲड करू नका. इतका छान एकदम मँगो जॅमसारखाच लागतो खाताना. हे पहा. आता मी हे बॉटलमध्ये भरून परत मी बॉटल झाकण लावून आणखीन 2 ऊन देणार आहे. बॉटल असंच मी उन्हात ठेवणार आहे ते. आणि मग आपला छुंदा एकदम रेडी झाला आहे खाण्यासाठी. तुम्ही एन्जॉय करा. खूपच छान लागते रेसिपी. तुम्ही नक्की करून बघा गाईज. ह्या छुंद्याची रेसिपी खूप छान लागते. आणि प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा गाईज.
ओके, अशीच छान छान रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. आता जे उरलं आहे ते मी आता बोटानेच म्हणजे खात आहे. खूप भारीलाही भारी लागते गाईस खायला. तुम्ही बघू शकता एकदम जॅमसारखंच लागतं ते. ओके, नक्की ट्राय करा अँड प्लीज सपोर्ट करा मला. थँक्यू गाईज, बाय. गॉड ब्लेस यू ऑल.